व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्यात तंबाखू मुक्त कार्यशाळा संपन्न। सलाम बॉम्बे फाउंडेशन मुंबई, सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरोळ व सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांची तंबाखू मुक्त कार्यशाळा बळवंतराव झेले हायस्कूल येथे संपन्न झाली। तंबाखूच्या दुष्परिणामामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे। तंबाखूमुळे कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यावं लागतं। तंबाखूचे सेवन घातक असून त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ही चिंतेची बाब बनली आहे। शालेय विद्यार्थ्यांनाही हे व्यसन लागू नये यासाठी शाळेपासूनच तंबाखू मुक्तीची सुरुवात व्हावी यासाठी सलाम बॉम्बे फाउंडेशन कार्यरत आहे। तंबाखू मुक्त शाळेचे निकष व कार्यवाही याविषयीची कार्यशाळा संपन्न झाली। गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या नियोजनाखाली कार्यशाळा पार पडली। शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी तंबाखू व इतर मादक द्रव्याचे व्यसन शालेय विद्यार्थ्यांना लागू नये यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता स्पष्ट केली। 100% शाळा तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, NV पाटील, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या राजमाने मॅडम, रवी कांबळे व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं। सदर कार्यशाळेत तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानकडील कर्मचारी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली।